आपल्याला पाहायला मिळतोय तो गोलंदाज समीरचा. गणेश पुरेपूर जे 4 गोलंदाज होते त्यांना इंजेक्शन दिलं होतं आणि आता डॉक्टर आलेत त्यावर उपाय काढण्यासाठी. डॉक्टरची गोलंदाजी कशी होती ते पाहायचं आपल्याला. स्ट्रायकर इनवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. सध्याच्या घडीला वसंत, नॉन स्ट्रायकर इनला SB जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. पहिला चेंडू डॉट आला, पहिला चेंडू निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळतो. कामगिरी कशा प्रकारे केली जाईल ते आपल्याला पाहायचंय. मुख्य कॅमेरामन दीपेश म्हात्रे, दुसऱ्या बाजूला गोविंद कामत आणि गणेश वारगडे हे 3 कॅमेरामन आहेत. काय गोलंदाजी केली जाते. समीर जबरदस्त 2 चेंडू समीरने जे मात्र हाताळलेत. समीर आल्यानंतर संघाची ताकद वाढताना आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू ते डॉट टाकलेत. 64चा पाठलाग धावांसाठी संघर्ष करावा लागतो. टोकावडेच्या जवळीक असलेलं हे मैदान आहे इंदेचं, त्यामुळे टोकावडेचा प्रेक्षक वर्ग भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. दुसऱ्या बाजूला साखरे संघालाही तेवढंच मोठ्या प्रमाणात समर्थन मिळताना पाहायला मिळतं. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र पाहायला मिळेल. यानंतर होम टीम इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. प्रावी 11 इंदे, कारण इंदेचं ग्राउंड आहे आणि ओजिवलेने केलेलं हे आयोजन आहे. समीर बोराडे आणि त्यांची संपूर्ण टीम, त्यांची कामगिरी यावर अनेक जणांचं लक्ष असेल. 0 3 चेंडू आतापर्यंत टाकले समीरने. काय गोलंदाजी करतो. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आहे शिवळेश्वर शिवळे आणि त्यांच्या विपक्ष मोर्या प्रतिष्ठान खाटेघर. हा सामना होताना पाहायला मिळेल. इथे टाकलेला हा चेंडू समीर आलेत मैदानामध्ये ते दाखवत असताना. एष्टी रक्षण चांगलं होताना पाहायला मिळतं अरुण पवार यांचं, परंतु हाताला झटके बसतात. ज्या प्रकारची गोलाट गोलंदाजी जबरदस्त होताना पाहायला मिळेल. गोलंदाज समीर आणि या स्पर्धेतलं दुसरं निर्धाव षटक समीर घोलप डॉक्टरच्या नावावर. जबरदस्त गोलंदाजी, शिवछत्रपती चषकातील निर्धाव षटक टाकलंय समीर घोलपने. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. 0 धावा धावफलकावर विदाउट लॉस. संधी रिजेला